मराठी राजभाषा निर्धार समिती मुरगाव प्रखंड यातर्फे इथे एकत्र आलो। आज आपण इकडे ध्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अशाच प्रकारचे अनेक ध्यानाचे कार्यक्रम गोव्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये होत आहेत। मराठी राजभाषा ही गेले अनेक महिने गोव्यातील राजभाषा मराठी व्हावी यासाठी गोव्यात एक मोठी चळवळ ही उभी केलेली आहे। आपल्याला माहिती असेल की गोव्यात सध्या कोकणीला राज्य भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि हा दर्जा जो दिलेला आहे तो अनैसर्गिक आहे। कारण आपली भाषा जी आहे ती बोली कोकणी असली तरी आपली सांस्कृतिक भाषा जी आहे ती मराठी आहे। आणि म्हणून जेव्हा राजभाषा आपण म्हणतो त्याला आपण ऑफिशियल लँग्वेज असे जेव्हा म्हणतो म्हणजे प्रत्येक दप्तरामध्ये व्यवहारामध्ये जी भाषा असायला पाहिजे ती खरी म्हणजे राजभाषा असायला पाहिजे। आणि आपण गोव्याचा इतिहास जर बघितला 1000-2000 वर्षाचा एकूण इतिहास जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की ही सगळी भाषा जी आहे वापरली गेली ही सगळी मराठी भाषा आहे। कोकणी आपली फक्त बोली भाषा आहे। पण एक मोठं षडयंत्र गोव्यात केलं गेलं आणि या षडयंत्राच्या माध्यमातून कोकणीला राज्यभाषा केली। आणि कोकणी राज्यभाषा करत असताना महत्वाचा एक मुद्दा म्हणजे बाकीच्या राज्यात आम्ही जेव्हा जातो तेव्हा सगळीकडे राज्यभाषा जी आहे ती त्या प्रदेश असेल त्या प्रदेशची भाषा जी आहे ती बंगाली, समजा बंगालमध्ये असेल तर बंगाली भाषा आणि कुठे पंजाबी असेल तर पंजाबी भाषा अशा प्रकारे राज्यभाषा झालेली आहे। गोव्यात मात्र आपण जर तो पूर्ण जर वाचून घेतलं आपण त्याचं एकूण सगळं तर आपल्या लक्षात येईल की भाषा जी आहे ती कोकणी देवनागरी अशा प्रकारची आहे। खरं म्हणजे राजभाषा अशी असू शकत नाही, एकच काय ते असेल त्याच्यात स्क्रिप्ट जी आहे ती लागू नये खरं म्हणजे। पण अशा प्रकारची स्क्रिप्ट लावून सरकारने त्या काळच्या सरकारने किंवा त्या दिल्लीच्या सरकारने हे सगळं चूक केलेली आहे ही मोठी घोडचूक आहे। आणि त्यामुळे गेल्या 40 वर्ष आपण इकडे अनेक संघटनेच्या माध्यमातून किंवा मराठी भाषा समितीच्या माध्यमातून ही जी चळवळ चालू आहे ती अजून काही बंद झाली नाही। कारण आपल्याला राजभाषेचा दर्जा जो आहे तो अजून दिलेला नाही। आणि त्यामुळे राजभाषा आणि राज्यभाषा हे दोन वेगळे मुद्दे आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे। आपल्याला दिली आहे ती राज्यभाषा दिलेली आहे, आपल्याला राजभाषा दिलेली नाही। कारण राजभाषा जी आहे ही भाषा कशी आहे, राजभाषा म्हणजे सगळं आपले दप्तरी सगळं जे लिखाण असेल काय भजन हे सगळं जे आहे हे सगळं राज्यभाषा म्हणजे। आणि राज्यभाषा जी आहे ती अशी काय की कोकणी देवनागरी वगैरे काय जे केलेलं आहे म्हणजे राजा कोणतरी चालवतो अशा प्रकारची भाषा आहे ती। खरं म्हणजे हे मोठी घोडचूक आहे सरकारची आणि ते सरकारने खरं म्हणजे योग्य पद्धतीने त्याची कारवाई केली पाहिजे। आपण ही चळवळ जी आहे ही मोठ्या प्रमाणात पुढे जाणार आहोत। याच्यासाठी आत्ता सरकारने जे काही धोरण प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांचे धोरण हे घेतलं परीक्षेसाठी मुलांच्या त्या संदर्भात आपला हा प्रातिनिधिक स्वरूपातला धरणा कार्यक्रम आहे। माझ्याबरोबर अजूनही काही बोलणार आहे, हा विषय जे आहे ते सविस्तर ते बोलणार आहे। मी विनंती करतो की आपल्या प्रखंडाचे प्रमुख जे त्यांच्यानी या संदर्भात बोलावं। आता जो मराठी आणि कोकणीचा जो भेदभाव चालू आहे ही अत्यंत एक दुःखद गोष्ट आहे। मी सर्व गोवेकरांना सांगू इच्छितो की मराठी हा संस्कृतीचा पाया आहे, इट इज द बेस ऑफ गोवन कल्चर। आणि आज मी मुद्दाम मीडिया थ्रू भरपूर व्हायरल होत आहेत आणि जे कॉमेंट्स मी मुद्दाम ते कॉमेंट्स वाचायला पण शर्म येते, त्याच्याला ज्यांना काहीच माहीत नाही मराठीबद्दल असे लोक कॉमेंट्स करत आहेत। ते म्हणतात का मराठी पाहिजे तर महाराष्ट्राला जा, यांना एवढं सुद्धा माहीत नाही की जी संस्कृती आहे आमची, जेव्हा पोर्तुगीज काळी सुद्धा
काय होतं, मराठीतच शाळा होता, मराठीतच वृत्तपत्रके होती, मराठीतच भजन गायन, मराठीतच कथन पठन होत होतं. आता अशा मराठीला तुम्ही जर डावलून हे दुय्यम स्थान देत आहे तर हा एक मराठी विरुद्ध अन्यायच आहे. मी त्यांना सांगू शकतो, ते म्हणतात की मराठी महाराष्ट्राची राज्यभाषा आहे, हा गोव्याला कशाला पाहिजे, एका राज्याची एकच राज्यभाषा. तर मी त्यांना सांगू इच्छितो की मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार यांची राज्यभाषा हिंदी आहे, पण तिथं अनेक भाषा बोलल्या जातात ज्या हिंदीतनं झालेल्या आहे. अवधी, मैथिली, बुंदेली, भोजपुरी अनेक भाषा आहेत. हे ज्ञान याला म्हणतात इंटेलेक्च्युअल बँक्रप्सी, काही विचार न करता केलेला निर्णय. आणि आजचं सरकार खरंच मला खूप दुःख वाटतं की भरपूर एकदम अकार्यक्षम आहे. त्यांना काहीच करायला दिल्लीची लोकांची गरज आहे. इथं माझे घर म्हणून हे पण सांगायला त्यांना दिल्लीच्या लोकांची गरज असते. एवढी लाचार सरकार आहे. मी कोंकणीचा निराधार करत नाही. आय लव्ह कोंकणी, मला कोंकणीचा खूप आदर आहे आणि मी कोंकणी भाषा झालीच पाहिजे इथं, पण कोंकणी बरोबर मराठी पण झाली पाहिजे. कशाला, कोंकणी ही मराठीतूनच आली आहे. आणि जर मी आजच्या सर्व युवकांना सांगू शकतो, जर तुम्हाला माहीत नसेल तर स्टडी करा, गुगलवर जावा आणि माहिती करा की कुठची लिपी आहे, कोंकणी कुठून आली. तर सरकारला एवढंच सांगतं. आणि आमचे जे नेते आहेत हे पण कोंकणीतून मराठीतूनच शिकलेले आहे, म्हणून त्यांचा विचार करण्याचा विस्तार आहे. त्यांनी असा अन्याय, अशी गद्दारी, अशी नमखरामी मराठी विरुद्ध करू नये. मी आज इथं जो उपस्थित आहे हा मराठीला एक मराठी प्रेमी म्हणून असं काही नाही की मी कोंकणीच्या विरोधात आहे. कोंकणी पण झालीच पाहिजे, पण त्याच्याबरोबर मराठीला पण त्याचं स्थान भेटलंच पाहिजे. म्हणून मी सर्वांना एक आग्रहाची विनंती करतो की मला कोंकणी पण प्रेमी आहे, पण मराठी पण प्रेमी आहे आणि दोघांनाही राज्यभाषेचा दर्जा हा दिलाच पाहिजे. आणि हा लवकरात लवकर झाला पाहिजे. वेळ काढू आणि हे वोट बँक पॉलिटिक्स आहे हे बंद केलं पाहिजे. कशाला, या वोट बँक पॉलिटिक्समध्ये या राज्याचा व ह्या देशाचा सत्यानाश होत आहे. इथे जरी भाषाप्रेमी म्हणजे मराठी भाषाप्रेमी जरी कमी दिसते तरी सुद्धा ज्यांच्या अंतरंगात या आपल्या भाषेबद्दल कळकळ आहे ते सगळे इथं जातीनं उपस्थित आहेत. खरं म्हणजे आम्ही आमच्या मुलांना मराठी माध्यमातूनच शिकवणार होतो, पण इंग्रजीचं भूत मानगुडीवर बसल्यामुळे अनेक पालक हे इंग्रजीकडे वळले गेले आणि इथून मोठा गहन प्रश्न निर्माण झाला. खरं म्हणजे आत्ताच माझ्या अगोदरचे वक्ते अनेक बोलले, ते म्हणाले की आपला जो भाषिक व्यवहार आहे आपली राजभाषेतून चाललेला पाहिजे, असा तो होत नाही. त्यामुळे जो माध्यम प्रश्न एक मधल्या काळात निर्माण झालेला होता आणि जो अजूनपर्यंत संपला नाही, अशा प्रकारच्या प्रश्नामुळे अनेक भाषिक मराठी भाषिक प्रेमी सुद्धा इंग्रजीकडे वळले. त्यामुळे एक विषय मराठी किंवा कोकणी असा घेऊन मुलांनी शिकावा असं जर 5वीपासून पुढचं जर धोरण होतं त्या धोरणाप्रमाणे आमची मुलं ही मराठी एक विषय घेऊन पुढे 10वी 11वी 12वीपर्यंत पोचली. आणि आत्ता जो प्रश्न उपस्थित या सरकारनं केला आहे तो म्हणजे गोमंतकीय ना नोकरी मिळावी म्हणून जे गोमंतकीयांच्या नोकरीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये फक्त कोकणीतून प्रश्नपत्रिका मिळेल आणि त्याचं उत्तर जर दिलं तरच त्या मुलांना नोकरी भेटेल. पण ज्या मुलांनी 10वीपर्यंत म्हणजे मागच्या 10, 15, 20 वर्षामध्ये मराठी विषय 5वी ते 10वी किंवा 11वी 12वी या 2 इयत्तामधून सुद्धा ज्यांनी घेत आहे त्यांच्या पुढे मोठा गहन प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की मराठी राजभाषा हा एक तर विषय आहे, पण आत्ता तातडीनं जो हा कोकणीचाच पेपर घेतला परीक्षेचा लिखित पेपर घेतला जातोय तो बंद करून कोकणी बरोबरच मराठी भाषेतून सुद्धा ती प्रश्नपत्रिका त्या नोकरीसाठी जे कोण उमेदवार जाणार आहेत किंवा त्या परीक्षेला बसणार आहेत त्यांना उपलब्ध करून द्यावी अशी मी नम्र विनंती करतो. आणि सरकारनं ही जी काय आरंभलेलं आहे ते त्वरित मागं घेऊन या मराठी जे विद्यार्थी जे मराठीमधून शिकले गेले, मराठी पूर्णपणे माध्यमातून न शिकता सुद्धा ज्यांनी 5वी ते 10वीपर्यंत मराठी हा एक विषय घेतला किंवा 11वी 12वीसाठी सुद्धा एक विषय घेतला, अशा विद्यार्थ्यावर होणारा अन्याय टाळावा एवढीच माझी मागणी आहे. धन्यवाद. गेली 40 वर्ष आपण गोमंतकीय मराठीसाठी लढतो आहोत. वाटलं होतं मराठीचा संघर्ष मिटेल
पण आता पुन्हा एकदा या संघर्षाला सुरुवात करावी लागली. शिक्षणातून मराठी हटवण्याचा कुठे डाव सध्या खेळले जाते. मी गेली 40 वर्ष आंदोलनामध्ये आहे. ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी फार मोठं आंदोलन 27 साली झालं होतं. तर प्रचंड गर्दी होती. वाटलं होतं मराठीचा वनवास संपेल त्यावेळी, पण पुन्हा एकदा मराठीच्या वनवासाला सुरुवात झाली. मला स्वतःला अभिमान वाटतो. या भर पावसात सुद्धा काही मोजकी मंडळी का असेना ती निश्चय आलेली आहे. त्यांच्या मनामध्ये मराठीविषयीचं प्रेम आहे आणि मला खात्री आहे आपण जर आपला आवाज बुलंद केला तर सरकार आमची मागणी पुरी करेल. शिक्षणामधून मराठी जर गेली तर आपली गोव्याची संस्कृती लयाला जाणार आहे. संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला मराठीचाच आधार घ्यावा लागेल. एक निर्णय झाला रिसेंटली की कोकणी जो परीक्षेमध्ये नोकरीच्या परीक्षेमध्ये जो पेपर फक्त आणि फक्त कोकणी भाषेत सादर करण्यात आला. खरं तर राज्यभाषा कायदा असा आहे की कोकणी तेव्हा दुर्दैवाने 1987 साली कोकणी राज्यभाषा केली. त्याचबरोबर मराठी सहभाषा म्हणून नमूद केलं गेलेलं होतं. तरी पण सरकारचं काय विचार आहे, काय धोरण आहे, एक प्रकारचं षडयंत्र आहे सरकारचं की फक्त कोकणीला त्यांनी आजपर्यंत सपोर्ट केलेला आहे. फक्त मराठीच का? कारण गोव्याचं बघितलं तर गोव्याची सांस्कृतिक भाषा, धार्मिक भाषा ही मराठी होती. इतिहास काळात बघितलं तर मराठ्यांच्या काळापासून आणि प्री पोर्तुगीज म्हणजे पोर्तुगीज काळापासून एकदम डॉक्युमेंटेड आहे की मराठी ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे राजकारभाराला वापर करणारी भाषा होती. हे एकदम त्यांनी लिखित स्वरूपात आहे. अजूनही तुम्ही लायब्ररीमध्ये बघू शकता. दुसरी गोष्ट, सध्याच्या गोव्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात बघितलं तर प्रायमरी एज्युकेशन म्हणजे प्राथमिक जे विद्यार्थी असतात त्या प्राथमिक शिक्षणामध्ये जवळजवळ मराठी 630 शाळा सध्या ॲक्टिव्ह आहेत आणि कोकणी फक्त 17. हा जर तुम्ही बघितला तर तुम्हाला दिसून येतं जवळजवळ 95% लोक यामध्ये मराठीमध्ये शिकतात. हे सर्व करत असताना दुसरी गोष्ट सांगतो की मीडिया तुमचं न्यूजपेपर जे आहे जवळजवळ 1.5 लाख जे लोक वाचक आहे मराठीमध्ये आणि कोकणीला अवघे काही हातावर मोजण्या इतके. यामध्ये तुलना करण्याची मला गरज नाही. मला कोकणी पण प्रेम आहे, मराठीबद्दल पण प्रेम आहे. पण ज्यामध्ये लोकांचा आशीर्वाद लोकभावना आहे, लोकाश्रय आहे, त्या मराठीला डावलून सरकार प्रत्येक वेळी फक्त एकाच भाषेला प्राधान्य देतं. त्यामुळे मी सरकारचा निषेध करतो. मी जीत आरोलकर यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी की त्यांनी एकमेव आमदार होता जीत आरोलकर ज्यांनी सांगितलं की मराठी राज्यभाषा करायची आणि करायची. हे 2 शब्द सांगून मी गेल्या अनेक वर्षापासून मराठी राज्यभाषा व्हावी यासाठी अनेक प्रकारची आंदोलने चळवळ आयोजित करून सरकारला इथं लक्ष वेधण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यामुळे आता प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारचे धरणे कार्यक्रम आयोजित केले जातात. आज आपण मुरगाव तालुक्यामध्ये हा धरणा धरलेला आहे. या मागचा उद्देश केवळ एवढाच आहे की आम्ही आमच्या गोवा सरकारला विनम्र विनंती करतो की आपण ह्या मराठी राजभाषेला मराठी राजभाषेचा दर्जा देऊन आमची मागणी पूर्ण करावी अशी सर्वांची इच्छा आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की सरकार या आमच्या मराठी प्रेमींची मागणी निश्चितपणे पूर्ण करेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि त्याप्रमाणे आमचा हा लढा जो आहे मराठी भाषेला मराठी राजभाषा दर्जा मिळवून देण्याचा हा लढा असा चालूच राहील जोपर्यंत आम्हाला मराठी राजभाषेचा दर्जा मिळणार नाही. झालीच पाहिजे. मित्रांनो, आम्ही पाहिलेलं आहे गोमंतकामध्ये शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीपासून 9व्या शतकापासून मराठीचे शिलालेख सापडलेले आहेत.
तेव्हापासून मराठी भाषा ही गोमंतकामध्ये रुजलेली भाषा आहे. ती आज तागत ही भाषा व्यावहारिक झालेली आहे. सर्व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक लग्न मंडपामध्ये सगळी मराठी भाषा आजही कोकणी लोकांकडून वापरली जाते. आणि याचा अर्थ असा नाही की आम्ही कोकणीचा द्वेष करतो, पण ह्या गोमंतकाच्या सरकारला काय वेळ लागलेला आहे का? हीच भाषा वापरायची वेळ आलेली आहे. त्यांना साधं व्यवहार ज्ञान कळत नाही. जी भाषा वापरली जाते व्यवहारात, सर्वत्र वापरली जाते, जिचा सर्वांशी संपर्क आहे, त्या भाषेला तुम्ही दुसरा स्थान देताय आणि त्याला राजभाषेचा दर्जा देत नाही, ही अगदी लाजिरवाणी बाब आहे. म्हणून या सरकारला कुठली भाषा कळते हेच मला कळत नाही. यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन आपलं आंदोलन तीव्र केलं पाहिजे आणि मराठी राजभाषेला लवकरात लवकर आमचा सन्माननीय राजभाषेचा दर्जा मिळवून द्यावा अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. मराठी भाषा ही झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आपली मातृभाषा आहे आणि या मराठी भाषेमध्ये आपले सगळे संस्कृत चालत असतात आणि हे मध्येच कुठेतरी कोकणी भाषेचे उल्लंघन झालेले आहे. तर आम्ही सगळ्यांनी मिळून ही मराठी भाषा देण्यासाठी सगळ्यांनी एकजूट होऊन आपण सगळ्यांनी आंदोलनात सहभाग व्हायला पाहिजे. एवढंच भाषा, मराठी राज्य भाषा, मराठी राजभाषा, मराठी राजभाषा. तुम्ही पळतात GNH.